नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. बांगूर ग्रुपची कंपनी तुम्हाला सांगितली ऑलरेडी. आता अजून एक कंपनी सांगतो आहे, बलरामपूर चिनी. ओके, दिस नॉट बांगूर ग्रुप कंपनी. ओके, पण ही कंपनी शुगर कंपनी, एकटी एक शुगर कंपनी की ज्याच्यामध्ये FIIचा पण स्टेक आहे आणि DIIचा पण मोठा स्टेक आहे. 27% DII होल्ड करते म्युच्युअल फंड्स. कारण ही फ्लॅगशिप कंपनी आहे शुगर सेक्टरची आणि UPमधली ही कंपनी आहे. गेल्या वर्षी 19% होते DIIचे शेअर आणि यावेळेला 27%, म्हणजे 10% एक्स्ट्रा DIIने विकत घेतलेले आहेत. कारण कंपनी विल परफॉर्म वेल इन मार्च फॉर शुअर, असं मला वाटतं. आणि हिस्ट्री आहे, मला काय वाटतं, हिस्ट्री आहे की मार्चमध्ये शुगर सेक्टरच्या सगळ्याच कंपनीच्या रिझल्ट चांगले येतात आणि बलरामपूर चिनी तर ऑब्व्हियसली लीडर आहे, त्याच्यामुळे येणारच येणार. आणि पब्लिकच्या याच्यामध्ये 18% शेअर्स आहेत आणि आधी 24% होते. पब्लिकने गेल्या मार्चमध्ये रिकामे केले, आता परत घेतील ते. अजूनसुद्धा घेण्यासारखा असू शकतो हा शेअर. मे बी 400 रुपयाला आला असेल तर, एक्झॅक्ट भाव मला माहिती नाही आहे. 660 पीक होता 2024ला आणि ROC 10%, ROC 11% आहे. बेसिकली ROE याची 10% असले तरी शुगर सेक्टरसाठी चांगलीच म्हणायची. कारण शुगर सेक्टर टिपिकली रेस्ट ऑफ द कंपन्या, दालमिया भारत सोडून 2 क्वार्टरमध्ये लॉसच डिक्लेअर करत असतात. टिपिकली जून आणि सप्टेंबरमध्ये लॉस डिक्लेअर करतात आणि डिसेंबरमध्ये थोडासा प्रॉफिट आणि मार्चमध्ये सुपर प्रॉफिट. तर ऑब्व्हियसली बलरामपूर चिनी हे कुठल्याही क्वार्टरमध्ये लॉस डिक्लेअर केलेलं नाही. ओके, कारण त्यांच्याकडे भरपूर मोठी काय म्हणायचं कॅपॅसिटी आहे आणि ऊस प्रचंड प्रमाणात मिळतो. बाकीच्या कंपन्यांना ऊसच मिळत नाही. मे बी 70% कॅपॅसिटीचाच ऊस मिळतो, कोणाला 60%च मिळतो, कोणाला 10%च मिळतो. काही काही कंपन्या तर ऊसाविना मेलेल्या आहेत. ओके, कारण ऊसच लावला नाही शेतकऱ्यांनी. पंजाबमधल्या काही कंपन्या की ज्याच्यामध्ये राणा शुगर एक आहे किंवा अजून BCL इंडस्ट्रीज असू शकते की यांना ऊसच मिळत नाही, कारण शेतकरी शिफ्ट झालेत, त्यांना पैसे मिळत नाही, त्यामुळे दुसरी पिकं लावलेली आहेत. ओके, त्यामुळे शुगर सेक्टरला इज नॉट अ कॉमन रूल ॲप्लिकेबल फॉर ऑल कंपनीज. ओके, डिफरंट ॲट द डिफरंट प्लेसेस. तामिळनाडूमध्ये पण ऊस मिळत नाही, UPमध्ये ऊस मिळतो आहे, अजून महाराष्ट्रातसुद्धा काही ठिकाणी मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही. बेळगावची जी इंडस्ट्री आहे विश्वराज शुगर, त्यांनाही ऊस मिळत नाही आहे. त्यामुळे ती पण कंपनी प्रॉब्लेममध्येच आहे, गेले 2-3 वर्ष प्रॉब्लेममध्ये विश्वराज इंडस्ट्रीज. पण बलरामपूर चिनी इज फ्लॅगशिप कंपनी, त्याच्यामुळे हा शेअर आपण घेतला. इक्विटी याची फक्त 20 कोटी आहे. इक्विटी यांनी स्वतः परचेस केली. बघा, काही कंपन्या ज्या असतात ना की ज्यांना स्वतःच्या परफॉर्मन्सबल कॉन्फिडन्स असतो, त्या कंपन्या आपले शेअर्स विकत घेतात, त्यामुळे आणि एक्सटिंग्विश करतात. ओके, एक्सटिंग्विश केल्यामुळे इक्विटी कमी झाली कंपनीची. आधी 24 कोटी होती ती, आता 20च कोटी राहिलेली इक्विटी. त्यामुळे कमी इक्विटीचे शेअर्स नेहमीच मी प्रिफर करतो. आणि याचा पीक तुम्हाला सांगितलं 2024ला 660 होऊन गेला. तो आता परत होऊ शकेल की नाही माहीत नाही मला, पण ह्या नक्कीच आता 431 वगैरे असेल किंवा वॉट एव्हर द रेट, तर ह्याच्यामध्ये 550 तर नक्कीच जाऊ शकतो. मार्चचे रिझल्ट्स उत्तमच येतात या कंपनीचे आणि सगळ्या शुगर सेक्टरच्या कंपनीचे रिझल्ट्स उत्तम येतात. तर ज्यांनी शुगर सेक्टरचे शेअर्स घेतलेले आहेत, थांबा, अजून 3 महिने कळ काढा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल. पण ते विकून टाका. ओके, विकल्यानंतर ते परत घेऊ नका. फक्त बलरामपूर चिनी किंवा दालमिया भारत शुगर